नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता प्रिया घरी येते, परंतु कोणाशी काही न बोलता ती तिची बॅग घेते आणि रूमच्या दिशेने निघून जाते. तर प्रियाकडे पाहताच कल्पनाताई म्हणतात, लग्नात काही गोंधळच घातला नाही असं दाखवत आता घरी आली आहे. आता हे ऐकताच प्रतापराव कल्पनाताईंना म्हणतात, कल्पना, लग्नात गोंधळ घातलाय म्हणजे हिने नक्की काय केलंय कल्पना? आता कल्पनाताई शांतच होतात. तर सायली प्रतापरावांचं उत्तर देत म्हणते, बाबा, अहो एक गोष्ट नाहीये ना की जी सांगू शकतो. तर प्रतापराव म्हणतात, म्हणजे नक्की हिने काय केलं आहे सायली? तर सायली घडलेला सर्व प्रकार आता प्रतापराव आणि घरातील सर्वांनाच सांगू लागते. प्रियाने तुळजापुरात जाऊन सावीची मदत करत रुद्र आणि गिरिजा यांच्या लग्नात काय काय गोंधळ घातला ते सगळं काही ती सांगू लागते. गिरिजाच्या मेहंदीच्या वेळी प्रियाने घातलेला गोंधळ आणि त्यानंतर प्रत्येक वेळी तिने काही ना काही केलेले ती कारस्थानं सगळं काही सायली आता प्रतापरावांना सांगत असते. सायलीने प्रियाला तिथे धमकावलेलंही असतं, परंतु सायलीला न जुमानता प्रियाची कारस्थानं चालूच असतात. आता ही सर्व कारस्थानं ऐकल्यानंतर प्रतापरावांना धक्काच बसतो. तर अर्जुन म्हणतो, परंतु एवढं सगळं होऊ नये, रुद्र आणि गिरिजा या दोघांचंही लग्न खूप छान पद्धतीने पार पडलं. कल्पनाताई म्हणतात, हो ना, लग्नात खूप विघ्न आलीत, परंतु लग्न मात्र खूप छान पद्धतीने पार पडलं. आणि ही लग्नातून कुठे गायब झाली, ती आत्ता घरी येते, ही नक्की कुठे होती, हा प्रश्न कल्पनाताईंना पडलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, महिपत शिकरेंचा राग पाहून आता नागराज काका त्यांना समजावण्यासाठी बसतात आणि म्हणू लागतात, हे बघ महिपत, मला असं काहीही करायचं नव्हतं. खरं तर हे सगळं काही मला करायचंही नव्हतं, परंतु माझा नाईलाज झाला होता. तर आता महिपत शिकरे म्हणतात, तोंड बंद ठेवायचं नागराज शेठ. एक गोष्ट लक्षात ठेवा, सिंहाला असं बांधून घातलं म्हणून त्याच्या नखाची धार कमी होत नाही. आणि बेडूक आणि चिचुंद्री यांनी कितीही उड्या मारल्यात तरी सुद्धा सिंहाच्या शेपटीला हात लावायचीही त्यांची हिंमत नसते. त्यामुळे मला बांधून ठेवून तुम्ही किती मोठी चूक केली आहे ना, ते तुम्हाला लवकरच कळेल. महिपत शिकरे एवढे चिडलेले असतात. आता मात्र नागराज काका घाबरून जातात. नागराज काका म्हणतात, महिपत, प्लीज माझं ऐकून तरी घे. अरे, असं काही माझ्या मनातही नव्हतं. हे सगळं काही मला नाईलाजाने करावं लागलं आहे. मला सांग, तू जर दादा किंवा सायली अर्जुनला सत्य सांगितलं असतं तर त्यांनी तुला जर पकडलं असतं आणि तू जर त्यांच्यासमोर माझं नाव घेतलं असतं तर मीच तुला सुपारी दिली हे सत्य तू सांगशील याची मला भीती वाटत होती. आणि असं जर झालं असतं तर मी 25 वर्षाची घेतलेली मेहनत वाया केली असती. आता मात्र महिपत शिकरे चिडतात आणि म्हणू लागतात, त्यातील 24 वर्ष मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा होतो. 6 महिने आपण तुमच्या भावाला कसं वरती पाठवायचं याचा प्लॅन करत होतो. आणि त्यावेळी तुम्ही मला काय म्हणाला होता, एकदा का दादाची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली की मी तुम्हाला मालामाल करेन. परंतु 24 वर्षात ते काही घडलं नाही आणि तुमच्या हातात आली भिकेची कटोरी आणि तीच कटोरी घेऊन फिरताय. आणि बांधून कोणाला ठेवलंय? मला. पोलिसांपासून लपतंय कोण? मी. आता महिपत शिकरे खूप चिडलेले असतात आणि म्हणूनच नागराज काका महिपत शिकरेंना शांत करण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणू लागतात, महिपत, माझं ऐकून घे. आता आपण या सगळ्यातून मार्ग काढायला हवा. तर महिपत शिकरे म्हणतात, नाही, आता मी मार्ग काढणार नाही. कारण तुम्ही माझ्याशी दुश्मनी घेतलाय ना, मग ती आता मी निभावणार. आता जर मी फासावर लटकलो तर तुमचं नाव अगोदर घेणार आणि तुम्हाला सुद्धा फासावर लटकवणार. जर माझ्या नरड्याला फास लागला तर तो फास तुमच्याही नरड्याला लागणार आहे. तर नागराज काका म्हणतात, हेच तुझं चुकतंय आणि म्हणूनच आम्हाला हे सगळं काही करावं लागलं. हे सगळं काही तू काहीतरी बोलशील म्हणूनच मला करावं लागलं. त्यामुळे हे सगळं काही तुझ्यामुळेच झालं आहे. तर महिपत शिकरे म्हणतात, हो ना, मग यापुढे आता जे काही करणार आहात ना ते एकट्यानेच करा नागराज शेठ. कारण कसं आहे ना, तुमचा तो भाऊ रविराज किल्लेदार तो तुम्हाला पकडणार नाही यासाठी प्रयत्न करा, त्यात कदाचित तुम्हाला यश मिळेल. सायली अर्जुन तुमच्यापर्यंत पोचणार नाहीत यासाठी प्रयत्न करा, कदाचित त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. आणि हा महिपत शिकरे तुम्हाला पकडणार नाही, तुमच्यापर्यंत पोचणार नाही याची व्यवस्था अजिबातच करू नका. कारण 113% आता तुम्ही माझ्या हातून काही सुटत नाही. आता मात्र महिपत शिकरेंचं हे बोलणं ऐकल्यानंतर नागराज काका मात्र पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. तरी सुद्धा आता नागराज काका महिपत शिकरेंना म्हणतात, तुला कळत नाहीये कसं महिपत?
अरे, आता ही भांडणाची वेळ नाहीये. आता आपण एकमेकांना समजून घेण्याची आणि एकमेकांना साथ देण्याची वेळ आहे. गेली 24 वर्ष आपण ज्यासाठी प्रयत्न केले, ती गोष्ट जर आपल्याला मिळालीच नाही, तर आतापर्यंत घेतलेली सगळी मेहनत वाया जाईल. आणि म्हणूनच आपण आता एकमेकांचा हात धरून चालायला हवं. नाही जर आपण एकमेकांचे हात धरले, तर मग आपण दोघंही बुडू. तर महिपत शिकरे म्हणतात, धरले असते ना नागराज शेठ, मी तुमचा हात धरला असता, तुम्हाला साथ दिली असती. परंतु काय करणार ना, माझे हातपाय बांधून ठेवले आहेत. कोणी बांधले? तुम्हीच बांधले. मग आता तुम्ही माझे हातपाय सोडलात, तर 113% मी तुमचा हात धरेनच. आता मात्र महिपत शिकरेंच्या बोलण्याचा तो टोन पाहून नागराज काकांना चांगलाच घाम फुटलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सायली अर्जुन आता रविराज सरांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी आलेले असतात आणि घडलेला सर्व प्रकार ज्यावेळी सायली अर्जुन रविराज सरांना सांगतात, तर त्यावेळी रविराज सरांना धक्काच बसतो. रविराज सर म्हणतात, काय बाबू जिवंत आहे? तर अर्जुन म्हणतो की हो, लग्नाच्या ठिकाणी सायलीला बाबू दिसला होता आणि त्यानंतर आम्ही दोघांनीही त्याला पकडलं आणि त्याचवेळी त्याने त्याच्या सत्याची कबुली दिली आहे. तर आता प्रतिमा त्या सर्वांसाठी नाश्ता घेऊन येतात आणि म्हणू लागतात, तुमचं काम तर होतच राहणार आहे, परंतु अगोदर गरमागरम भोपळ्याचे घारगे खाऊन घ्या. आता अर्जुनला तर खूप आवडत असतात. अर्जुन म्हणतो, थँक्यू सो मच आत्या. असं म्हणत आता तो भोपळ्याचे घारगे खाऊन घेतो. प्रतिमा आत्या म्हणतात, बरं ठीक आहे, तुमचं काम चालू असू देत, मी आलेच. असं म्हणत प्रतिमा आत्या तिथून जात असतात. रविराज सर म्हणतात, नाही थांब, आमचं नाही तर आपलं काम आहे, त्यामुळे तू इथे थांब. तर त्यानंतर सुमन काकू म्हणतात, भाऊजी मी येते. तर सुमन काकू नाही, रविराज सर म्हणतात, नाही सुमन, तू सुद्धा इथे थांब. असं म्हणत सुमन काकू आणि प्रतिमा आत्या दोघांनाही ते तिथेच थांबवतात. तर त्यानंतर रविराज सर आता अर्जुनला म्हणतात, मग काय म्हणाला बाबू? तर अर्जुन म्हणू लागतो, बाबूने जी काही माहिती दिली ती खरंच खूप धक्कादायक होती. तो म्हणाला की ही सुपारी महिपत शिकरेने दिलीच नव्हती. म्हणजेच खरं तर महिपत शिकरेला ही सुपारी कोणीतरी तिसऱ्याच व्यक्तीने दिली होती. तर आता रविराज सर म्हणतात, काय? तर अर्जुन म्हणतो की हो, अशी कोणीतरी व्यक्ती आहे की ज्याने महिपत शिकरेला सिनियर तुझं संपूर्ण कुटुंब संपवण्यासाठी सुपारी दिली होती. आता हे ऐकल्यानंतर रविराज सर आणि प्रतिमा आत्या यांना धक्काच बसतो. रविराज सर म्हणतात, परंतु हे कोणी केलं असावं? ते नाव कळालं आहे का? सायली म्हणते, तेच तर काही कळालं नाही आणि म्हणूनच आम्ही तुमच्याकडे आलो आहोत. म्हणजे तुमचा एखादा कोणी शत्रू होता का रविराज काका, की ज्याने हे सगळं काही केलं असावं? तर अर्जुन म्हणतो, म्हणजे एखाद्या केसमधील असा शत्रू की ज्याने हे सगळं काही सूड उगवण्यासाठी केलं असेल? तर रविराज सर विचार करतात आणि म्हणू लागतात, असे बरेच होते रे. त्या जग्गू नावाचा पण होता, तो जाता जाता ओरडतही गेला होता की मी तुम्हाला सोडणार नाही. आणि असे दोघे तिघे होते, त्यांची त्याच दरम्यान सुटकाही झाली होती. कदाचित त्यातीलच कोणीतरी असू शकतं. तर अर्जुन म्हणतो, मग सिनियर त्या सगळ्याचं रेकॉर्ड मला हवं आहे. त्यातून आपल्याला नक्कीच कळू शकतं की हे नक्की कोणी केलं आहे. आणि हे सगळं काही आता नागराज काकांनी ऐकलेलं असतं. तर सायली पुढे रविराज सरांना म्हणते, रविराज काका, आम्हाला तर वाटलं होतं की हे सगळं महिपत शिकरेने फक्त पैशासाठी केलं असावं, परंतु आमचा हा अंदाज खोटा ठरला. महिपत शिकरेने हे फक्त पैशासाठी केलं नव्हतं. तर असं वाटतंय की ज्या व्यक्तीने महिपत शिकरेला सुपारी दिली होती त्या व्यक्तीची आणि महिपत शिकरेची मैत्री असावी, किंवा मग तुमच्याकडून महिपत शिकरेचं काहीतरी नुकसान झालं असावं. तर आता सायली अर्जुनच्या बोलण्याचा रविराज सर विचार करू लागतात. तर इकडे सुमन काकूंचं लक्ष नागराज काकांकडे जातो. इथे नागराज काकांचा चेहरा मात्र उतरलेला असतो, ते पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. तर सुमन काकू मनाशीच म्हणतात, हे सगळं ऐकून यांचा चेहरा एवढा का उतरलाय? परंतु आता कोणाच्या काही लक्षात येऊ नये म्हणूनच नागराज काका पुढे येतात आणि सायली अर्जुनला म्हणतात, हाय, कधी आलात? तर अर्जुन म्हणतो, आत्ताच आलो आहे. आता नागराज काकांना आलेलं पाहून सुमन काकू घाबरून गेलेले असतात. त्या शांतच उभ्या असतात. आता सायली त्यांच्याकडे पाहते आणि विचारते, सुमन काकू काय झालंय? तुम्ही कसला विचार करताय? तुम्हाला या काही संदर्भात आठवतंय का? म्हणजे या अपघाताबद्दल किंवा या अपघाताबद्दल तुम्हाला काही माहीत आहे का? आता मात्र नागराज काका घाबरतात. तर सुमन काकू घाबरतच म्हणतात, नाही, मी कुठे कसला विचार करते आणि मला कसं काय आठवेल? मला तर काहीच आठवत नाहीये. सायली म्हणते, बरं ठीक आहे. तर नागराज काका म्हणतात, मध्ये असं अचानक अपघाताचा विषय का निघाला? म्हणजे आता वहिनींची स्मृतीही परत आली आहे, त्यांना सगळा भूतकाळ आठवतोय, तन्वीही मिळाली आहे आणि तरीसुद्धा या अपघाताच्या आठवणी कशासाठी? सगळं काही पुसून टाका ना. काय या आठवणी ठेवताय आणि या आठवणींमुळे त्रास तरी का करून घेताय?
तर सुमन काकू नागराज काकांना म्हणतात, अहो तुम्ही आत्ताच घरी आलाय ना, तुम्हाला फ्रेश व्हायचं असेल, चला मी तुम्हाला नॅपकिन देते. नागराज काका म्हणतात, सुमन अगं सायली अर्जुन कितीतरी दिवसानंतर आपल्या घरी आले आहेत, मग मला त्यांच्याशी गप्पा मारू देत. किती दिवस झालेत मी त्यांच्याशी गप्पाही मारले नाहीयेत, त्यामुळे मी नंतर फ्रेश होतो. परंतु त्याचवेळी रविराज सर म्हणतात, तू सुद्धा खूप उशिरानेच घरी आलायस ना नागराज, मग जा फ्रेश हो, कारण त्यानंतर मलाही तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. आता हे ऐकल्यानंतर नागराज काका घाबरतात आणि घाबरतच म्हणतात, माझ्याशी महत्त्वाचं काय बोलायचं आहे दादा? रविराज सर म्हणतात, कळेल, जा अगोदर फ्रेश होऊन घे. आता मात्र नागराज काका घाबरलेले असतात आणि ते फ्रेश होण्यासाठी निघून जातात. तर आता नागराज काका तिथून निघून जातात. रविराज सर अर्जुनला म्हणतात, अर्जुन बरं मी त्या सगळ्या गुन्हेगारांची रेकॉर्ड चेक करते, म्हणजे आपल्याला काहीतरी माहिती नक्कीच मिळेल. अर्जुन म्हणतो, हो सिनियर, आणि हो तो जग्गू त्याचं सुद्धा रेकॉर्ड चेक कर, म्हणजे तो जेलमधून सुटला की अजून जेलमध्ये आहे ते सुद्धा आपल्याला कळेल. रविराज सर म्हणतात, बरं अर्जुन, पण आपण हे सगळं आपल्या रूममध्येच बसून करूयात का? म्हणजे माझ्या रूममध्ये बसून केलं तर आपल्याला सगळे डॉक्युमेंट अगदी नीट चेक करता येतील. अर्जुन म्हणतो, ग्रेट. आणि असं म्हणत आता अर्जुन, रविराज सर आणि सायली तिथून निघून जातात. तर आता प्रतिमा आत्याही तिथून निघून जातात. इकडे मात्र सुमन काकू विचार करत असतात. सुमन काकू मनाशीच म्हणतात, बरं झालं हे सर्वजण रूममध्ये निघून गेलेत, म्हणजे पुढची काही चर्चा आता यांच्या कानावर तरी पडणार नाही. परंतु मलाही कळत नाही नक्की ह्या सगळ्याशी यांचा काय संबंध असेल. हे फक्त महिपत शिकरेला ओळखतायत किंवा महिपत शिकरेसोबत यांची मैत्री आहे, की या सगळ्याशी यांचाही काही संबंध आहे? या सगळ्या केसशी, या अपघाताशी यांचा काही संबंध तर नसेल ना? सुमन काकूंच्या मनात प्रश्न निर्माण झालेला असतो. आता सुमन काकू रूममध्ये निघून येतात. इकडे नागराज काका फ्रेश होतात. तर त्याचवेळी सुमन काकू रूममध्ये येतात. सुमन काकूंना पाहताच नागराज काका सुमन काकूंना म्हणतात, चहा आणलायस का माझ्यासाठी? सुमन काकू नागराज काकांवर खूप चिडलेले असतात. त्या म्हणू लागतात, मी चहा नंतर घेऊन येते, परंतु त्या अगोदर मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. नागराज काका म्हणतात, तुझं काही ऐकून घेण्यात मला इंटरेस्ट नाही. सुमन काकू म्हणतात, अहो ऐकून तरी घ्या. तर नागराज काका म्हणतात, म्हणालो ना की तुझं काही ऐकून घेण्यात मला इंटरेस्ट नाही. तर सुमन काकू काही न बोलता प्रश्न विचारत म्हणता, मला एक सांगा, महिपत शिकरे कुठे लपला आहे हे तुम्हाला माहीत आहे ना? आता सुमन काकूंचा हा प्रश्न ऐकल्यानंतर नागराज काकांना धक्काच बसतो. नागराज काका उडवाउडवीची उत्तरं देत म्हणतात, मला कसं माहीत असेल, माझा काय संबंध? सुमन काकू म्हणतात, तुमचा काय संबंध? अजूनही तुम्ही त्याच्या संपर्कात आहात, अजूनही तुमची आणि त्यांची मैत्री आहे, आणि म्हणूनच मला वाटते की तुम्हाला माहीत आहे की महिपत शिकरे कुठे आहे. आता मात्र नागराज काका चिडतात आणि सुमन काकूंना म्हणतात, देवाने जीभ दिली आहे म्हणून बोलायचं नाही. तुला तर मी अगोदरच सांगितलं आहे, माझा आणि महिपत शिकरेचा काही संबंध नाही. सुमन काकू म्हणतात, अहो मग तुम्ही एवढे घाबरलात का? तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर का देत नाहीयेत? आता मात्र नागराज काका म्हणतात, नाही तू अशी ऐकणार नाहीस. असं म्हणत नागराज काका सुमन काकूंचं तोंड पकडतात आणि म्हणू लागतात, तुझी आता जीभ जास्तच चरायला लागली आणि जास्तच पुढे पुढे करायला लागलेस. नाही, तुला असं कळणार नाही. हे सगळं काही तू मुद्दाम करतेस ना? मला सांग, तू आत्याकडे ठाण्याला मला का पाठवलं होतंस? मुद्दाम पाठवलं होतंस ना? आणि त्यानंतर आत्ताही सर्वांसमोर मला तू म्हणालीस की फ्रेश होण्यासाठी जा. हे सगळं काही कशासाठी? मुद्दाम करतेस ना तू? बोल सुमन, हे सगळं काही तू मुद्दाम करतेस ना? असं म्हणत नागराज काका सुमन काकूंचा छळ करत असतात, त्यांना त्रास देत असतात. सुमन काकू म्हणतात, नाही मी हे सगळं मुद्दाम करत नाहीये. त्या स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु नागराज काका रागानेच त्यांना दरवाज्यावर फेकून देतात. कपाटाच्या दरवाज्यावर फेकल्यामुळे सुमन काकूंच्या हाताला मार लागतो. सुमन काकू मोठ्यानेच आई ग असं बोलताच आता नागराज काका तिथे जातात आणि म्हणू लागतात, तुझी ही नाटकं बंद कर. असं म्हणत त्यांच्या केसांना पकडतात आणि त्यांना त्रास देऊ लागतात. नागराज काकांच्या अशा या वागण्यामुळे सुमन काकूंना शारीरिक मानसिक खूप त्रास होत असतो आणि हे सगळं काही ते निमूटपणे सहनही करत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, ठरल्याप्रमाणे नागराज काका घरी गेल्यानंतर प्रिया आपली ड्युटी निभावत असते. आता प्रिया महिपत शिकरेंवर लक्ष ठेवून असते.
महिपत शिकरे रागानेच प्रियाकडे पाहतात आणि मनाशीच म्हणतात, ही पोरगी तर मला माझ्या नजरेसमोरही नकोय, पण इथून माझी सुटका व्हावी तर यासाठी हिचा काही उपयोग होईल असं वाटतही नाही. असं म्हणत आता महिपत शिकरे रागानेच प्रियाकडे पाहत असतात. आता महिपत शिकरेंची ती नजर पाहून प्रिया मात्र घाबरून गेलेली असते. प्रिया मनाशीच म्हणते, हा महिपत माझ्याकडे अशा काही नजरेने पाहतोय की त्याच्या नजरेनेच तो माझा खून करणार आहे. हा मला आताच संपेल असंच मला वाटत आहे. परंतु त्या मूर्ख नागराजच्या एका चुकीमुळे जर हा सुटला तर हा काही मला जिवंत सोडणार नाही. 113% नक्कीच हा माझे तुकडे करणार आहे. नाही, असं काहीही व्हायला नको असं म्हणत प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. प्रिया म्हणू लागते, नाही, या सगळ्यातून मला स्वतःचा बचाव करावाच लागेल. आणि म्हणूनच प्रिया ही महिपत शिकरेंकडे येते आणि नाटक करत म्हणू लागते, अण्णा खरंच सॉरी. खरं तर तुम्हाला असं मारणं, तुम्हाला डांबून ठेवणं, किडनॅप करणं, बांधून ठेवणं हा माझा प्लॅन नव्हता. हा सगळा काही त्या नागराज काकांचाच प्लॅन होता. हे सगळं काही त्यांनीच केलं. त्यांनीच तुमच्या डोक्यावर काठी मारली, तुम्हाला बेशुद्ध केलं आणि इथे आणून बांधून ठेवलं आहे. परंतु या सगळ्यात माझा काहीच संबंध नाहीये. मी हे सगळं काही नाही केलं आहे. त्यांनी सांगितलं म्हणून मला त्यांना मदत करावी लागली. परंतु अण्णासाहेब खरंच सॉरी, मला माफ करा. तर आता प्रियाचं हे बोलणं ऐकून महिपत शिकरे म्हणतात, सॉरी, खरंच सॉरी. तर प्रिया म्हणते, हो खरंच सॉरी. तर महिपत शिकरे म्हणतात, तुला माहीत नसेल पण तुला आठवण करून देतो. खरं तर मी तुला सांगतो, 10 वर्षापूर्वी एका माणसाने माझी पोलीस कंप्लेंट केली होती. त्यानंतर त्या माणसाला माझ्या सगळ्या माणसाने शोधून काढलं, माझ्या समोर आणलं. त्यावेळी तो मला काय म्हणाला, सॉरी अण्णासाहेब, खरंच सॉरी. पण मी त्याचं काही ऐकून न घेता त्याचे 32 तुकडे केले आणि ते सुद्धा कुऱ्हाडीने. माझी साक्षी शाळेत जात असताना, कॉलेजमध्ये जात असताना एका मुलाने तिला छेडलं. माझ्या माणसांनी त्या माणसाला शोधून काढलं, माझ्या समोर आणलं. त्यावेळी तो काय म्हणाला, सॉरी, खरंच सॉरी. पण मी त्याचे डोळे काढले, त्याची जीभ कापली, हातपाय तोडून ठेवलेत. चिचुंद्रे, हे सगळं काही तुला माहीत नसेल, परंतु आता तुला ऐकून घ्यावंच लागेल. तर महिपत शिकरे पुढे म्हणतात, एकदा माझ्या माणसाने माझ्याच पैशांची चोरी केली. मग माझ्या माणसाने त्याला शोधून काढलं, माझ्या समोर आणलं. तो काय म्हणाला असेल? प्रिया म्हणते, सॉरी. महिपत शिकरे म्हणतात, खरंच सॉरी. पण मी काय केलं, त्याच्या गळ्यात 40 किलोचा दगड बांधला आणि त्याला तलावात ढकलून दिलं. आता हे सगळं ऐकल्यानंतर प्रियाचा चांगलाच थरकाप उडालेला असतो. तर प्रिया महिपत शिकरेंना म्हणते, पण हे सगळं काही तुम्ही मला का सांगत आहात? महिपत शिकरे म्हणतात, सांगतो, बस. असं म्हणत महिपत शिकरे प्रियाला खुर्चीवर बसायला सांगतात आणि म्हणतात, तुलाही मी सगळं काही सांगत आहे, चॉईस करावं. परीक्षेत प्रश्न असतो ना, माहीत असेल ना, तुम्हाला कुठे फिरायला जायला आवडेल, जंगलात, डोंगरावर, तलावापाशी की समुद्रावर? तसंच मी सुद्धा तुला चॉईस देत आहे. आता तुला ठरवायचं आहे की यातील तुला नक्की काय आवडणार आहे. म्हणजे नक्की तुला कसं मरायला आवडणार आहे? तुझे तुकडे करू, तुझे डोळे काढू, की तुझ्या गळ्यात 40 किलोचा दगड बांधून तुला तलावात ढकलून देऊ? नक्की काय करू हे तुला ठरवायचं आहे. म्हणजे कसं आहे ना, या सगळ्याचा चॉईस तुझाच असणार आहे. तू सांगशील तसंच होईल. मग तू जर म्हणालीस की माझी जीभ कापा, तरी सुद्धा मला ती कापावी लागणार आहे. कारण हे सगळं काही तुझ्या बाबतीतही घडणार आहे. म्हणजे काही दिवसानंतर तुझा सापळा आणि ते 40 किलो दगडच सापडतील. आता मात्र प्रिया चांगलीच घाबरलेली असते. तिला चांगलाच घाम फुटलेला असतो. तिला काय बोलावं काही सुचत नसतं. प्रिया घाबरतच महिपत शिकरेंना म्हणते, अण्णा सर, तुम्ही माझ्याबद्दल गैरसमज करून घेतला आहे. अहो, हे सगळं काही मी नाही केलं आहे. हे सगळं काही नागराज काकाने केलं आहे. हा सगळा प्लॅन त्यांचा होता. तुम्हाला डांबून ठेवणं, तुम्हाला त्रास देणं हा त्यांचा प्लॅन होता. माझा यात काहीच संबंध नाहीये. खरं सांगू का, या सगळ्याला मी त्यांना नकारच देत होते, परंतु ते मात्र काही ऐकून घ्यायला तयारच नव्हते. अण्णा सर, अहो तुमच्याबद्दल माझ्या मनात फक्त आदरच आहे. तर आता महिपत शिकरे त्यांची खुर्ची सरकवत प्रियाच्या बाजूला येऊन बसतात आणि म्हणतात, तुझ्या मनात माझ्याविषयी आदर आहे ना? मग मग आता आदर आणि फादर समजून माझी इथून सुटका कर. कारण मी इथे असा बसून आहे, माझे हातपाय बांधलेले आहेत, हे पाहून तुला बरं वाटतंय का? नाही ना? मग आता तू माझी सुटका कर. तू जर माझी सुटका केली तर तुझं मरणं कॅन्सल. तुला मी मारणार नाही. तर आता प्रिया महिपत शिकरेंना म्हणते, हो अण्णा,
माझ्यावर विश्वास ठेवा, हे सगळं काही मी नाही केलं आहे, असं म्हणत प्रिया स्वतःची बाजू सावरण्याचा प्रयत्न करत असते आणि महिपत शिकरेंना समजावण्याचा आणि त्यांच्यापासून वाचण्याचाही प्रयत्न करत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुन, सायली आणि रविराज सर सर्वजण रेकॉर्ड चेक करत असतात. तर रविराज सर अर्जुनला म्हणतात, अर्जुन, ही तर दळवी मर्डरची केस आहे आणि या आरोपीला तेव्हाच फाशी झाली होती. मग मला नाही वाटत की यामध्ये या आरोपीचा किंवा यांचा कोणाचा काही हात असेल. तर आता सायली विचार करते आणि म्हणू लागते, रविराज काका, परंतु ज्यावेळी तुमचा ॲक्सिडेंट झाला त्यावेळी तर हे सर्व आरोपी जेलमध्येच असतील ना? म्हणजे जेलमधून सुपारी देता येतेच, जेलमधूनही हे सगळं काही करत असतील. परंतु मला नाही वाटत की हे सगळं काही महिपत शिकरेंनी फक्त पैशासाठी केलं असावं. कदाचित त्यांचा यामागे दुसरा काहीतरी हेतू असू शकतो. तर अर्जुन म्हणतो, तू बोलतेस ते अगदी खरं आहे, परंतु आपल्याला सर्व फाईल, सर्व रेकॉर्ड चेक करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच सायलीसुद्धा या दोघांना मदत करत असते. तर त्याचवेळी सायलीला प्रश्न पडतो. सायली रविराज सरांना म्हणते, रविराज काका, या फाईलमध्ये दोन्ही याच्यामध्ये एकच साक्षीदार का दिला आहे? तर रविराज सर म्हणतात, कारण ज्यावेळी हा गुन्हा घडला होता तो एका IT कंपनीमध्ये घडला होता आणि एकच कंपनी होती आणि म्हणूनच हे सगळं काही समान आहे. तिथे काही पुरावे मिळाले नाहीत आणि त्या पुराव्याअभावी ती माणसं त्याच वेळी सुटलेत. परंतु त्यातील एका मुलाच्या वडिलांनी स्वतः आत्महत्या केली. आपल्या मुलावर केस झाली आणि म्हणून त्यांनी आत्महत्या केली. तर हे सगळं काही ऐकल्यानंतर सायली विचार करू लागते. तर अर्जुन म्हणतो, सिनियर, आपल्याला त्या मुलाची चौकशी करावी लागेल. कदाचित तो मुलगा या अपघाताला कारणीभूतही असू शकतो. असं म्हणत अर्जुन पुढची फाईल चेक करतो. तर त्यामध्ये त्याला वेगळं संशयास्पद दिसून येतं आणि म्हणूनच तो रविराज सरांना विचारतो, सिनियर, ही कोणती केस आहे? रविराज सर म्हणतात, ही सुद्धा एक मर्डरचीच केस आहे. यामध्ये पोलीस अधिकारी अडकला होता. त्याने जेलमध्येच 2 गुंडांना, 2 उद्योगपतींना मारण्याची सुपारी दिली होती. मग त्याने एकाला गाडीने उडवलं आणि दुसऱ्याला पाण्यात ढकलून दिलं. तर सायली म्हणते, मग त्या पोलीस अधिकाऱ्यावर केस झाली होती? तर रविराज सर म्हणतात, अर्थातच, कारण त्याने हे करण्यासाठी जी गाडी पुरवली होती ती त्याचीच गाडी होती. त्यानेच या सगळ्याला साथ दिली होती. आम्ही गाडी नंबर पाहिला आणि त्यानंतर मालकापर्यंत पोहोचलो आणि दुसरं ठिकाण म्हणजे टुरिस्ट स्पॉट. त्या टुरिस्ट स्पॉटवर आम्हाला CCTV फुटेज मिळालं आणि त्यावरूनच सगळं काही सत्य समोर आलं. तर सायली म्हणते, मग त्या पोलीस अधिकाऱ्यालाही शिक्षा झाली? तर आता रविराज सर म्हणतात, अर्थातच त्यालाही शिक्षा झाली. 15 वर्षाचा तुरुंगवास त्याला झाला आहे. तर अर्जुन म्हणतो, याचाच अर्थ त्या पोलीस अधिकाऱ्याचं करिअर तुझ्यामुळे संपलं आहे. याचाच अर्थ तो तुझ्यावर नक्कीच सूड उगवू शकतो. म्हणूनच त्याचं नावसुद्धा आपल्याला या लिस्टमध्ये घ्यावं लागेल. रविराज सर म्हणतात, अर्जुन, तू या सगळ्या फाईलमधील असणाऱ्या गुन्हेगारांची यादी तयार कर. मी तोपर्यंत बाकीच्या फाईल चेक करतो. तर इकडे सायली विचार करत असते. येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, रविराज सर नागराज काकांना म्हणतात, ड्रायव्हरला आम्हाला मारण्याची सुपारी महिपत शिकरेनेच दिली होती आणि तशी कबुली त्याने प्रतिमा समोर दिली आहे. आणि आता मला तुला एकच विचारायचं आहे की तुझी आणि महिपत शिकरेची मैत्री अजूनही आहे का? आता हे ऐकल्यानंतर इथे नागराज काका मात्र पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. तर दुसरीकडे सुमन काकू घाबरत असतात. त्यांचा चेहरा पडलेला असतो आणि म्हणूनच सायली आता सुमन काकूंना विचारते, तुम्ही का एवढा घाबरलात? तुमचा का एवढा चेहरा उतरलाय? काही घडलंय का? आता मात्र सुमन काकू शांतच होतात. आता सुमन काकू नागराज काकांचे पराक्रम, त्यांनी केलेली कारस्थानं सर्व काही सांगतील का? आणि यामुळे खरा गुन्हेगार सायली अर्जुनच्या हाती सापडेल का? नागराज काका या सगळ्याशी कारणीभूत आहेत. त्यांनीच हे सगळं काही घडवून आणले, हे सत्य रविराज सरांना कळेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहेत. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.